बसा. महाराज तुम्ही मला बोलवलं ऑफिसमध्ये? ऍक्च्युली मी तुमच्यासाठी गरम गरम कॉफी मागवली. या. थँक्यू. सर इज कमिंग बॅक. सर परत ऑफिसला येत आहेत. सर आलेत? येस, त्यांचा मेसेज आला होता मला दॅट ही इज कमिंग टू दी ऑफिस. झेंडे, आता तुम्ही माझी काहीच बोलू नका प्लीज. एक्साइटमेंट नॉट गुड महाराज. एक्साइटमेंट नॉट गुड? काल जे काही झालंय ते तुम्हाला माहिती आणि तुम्हीच मला सांगता एक्साइटमेंट नॉट गुड. इतकी वर्ष सरांचं मीठ खाऊन तो परांजपे पळाला, तेव्हा ईशानं मायक्रोफोन लावले. आता बघा सगळ्यांची कशी वाट लागते ना, तुम्ही बघाच. घरातले सगळे गेलेत कुठे आणि अचानक सगळेजण वेगळे वागायला लागलेत माझ्याशी. कदाचित त्यांना न सांगता मी निघून गेलो म्हणून असं. नाही, असं करून चालणार नाही. त्यांचं मन मला काही करून राखलं पाहिजे. चला. काय ग? कुठे निघालात? तुला सांगितलं ना माझं ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे. असू दे ना मग, मायरा मॅम ते काम करतील. तुम्ही कालच आलायत. तुम्ही घरी थांबा ना. कालच मला मारायला निघालेली मुलगी ती हीच? काय हो सर, मला खरंच खूप भीती वाटली काल. मला वाटलं चोर शिरलाय आपल्या घरामध्ये, म्हणून मी स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला. तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो, मग मला त्या चोरांनी मारून वगैरे टाकलं असतं तर? उगाच कोणीतरी का मारेल तुला? सर काय माहित ना, अलीकडे कोणाचं काही सांगता येतं का? नशीब तो चोर नव्हता, मीच होतो. आणि वेळेत दिवा लावला नसता तर कदाचित मीच. तर माझ्याशिवाय तुमचं काय होईल? नाही म्हणजे तुम्ही आता 4 दिवस लंडनला गेला होता, माझ्याशिवाय करमत नव्हतं तुम्हाला. आणि तुला? मलाही. मलाही काय? मलाही करमत नव्हतं तुमच्याशिवाय. खरंच? आज ऑफिस मधून आलो की संध्याकाळचा सगळा वेळ तुझा. मस्त गप्पा मारत बसूया, एकमेकांबरोबर वेळ घालूया. असंही खूप दिवसात आपण एकमेकांना भेटलोच नाही होत निवांत. नाही पण मग तो सगळा वेळ मला आत्ताच द्या ना. कशाला जायला हवंय ऑफिसला? कालच रात्री आलात ना घरी, थांबा ना मग. खरंच मी काय उगाच सांगते. आणि मला माझा नवरा अनेक दिवसात दिसला नाहीये. हो, खरं की काय? मला गेलं पाहिजे ईशा.
खूप काम काढले. सर थांबा ना प्लीज. ईशा चल जाऊ दे मग. ईशा प्लीज. मला असं एकटीला सोडून जाणार आहात? ईशा सर प्लीज. मला जायला हवं. ईशा सर थांबा ना. कोणाला फोन केला होता? तुम्हाला. सर थांबताय ना. मला माहिती होतं तुम्ही नाही जाणार. मला जावं लागेल. सर ईशा हॅलो जयदीप भाऊजी. सर ऑफिसला गेलेत. आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. तू मगाशी किती विचित्र वागलीस का विक्रांत सरांशी? त्यांच्याशी नीट बोलली सुद्धा नाहीस. एरवी किती बडबड करत असतेस. बोलले. मला किती विचित्र वाटत होतं सगळं. म्हणजे काही कळतच नव्हतं. खरं आहे तुझं. आता त्यांच्याशी बोलताना काहीतरी वेगळंच वाटतं नाही का? हो ना. हे असं सगळं बदलून जायला नको होतं. आधी किती छान होतं ना सगळं. मला ईशाची काळजी आहे ग. आपण काय सरांपासून दूर असतो, पण ईशा तिला तर त्यांच्याच जवळ राहायचंय ना. अहो पण आपण आहोत ना आत्ता इथे तिच्या बरोबर. हो, त्यातल्या त्यात ते एक बरं आहे. हो ना. मे आय कम इन? या ना या. सो कसं वाटतं तुम्हाला? कशाचं म्हणताय? हेच ब्रो इन लॉ परत आले त्याबद्दल बोलतेय मी. त्यांच्याविषयी ईशाला अजूनही तसंच वाटतं का जसं तिला आधी वाटायचं? आय मीन प्रेम वगैरे असं विचारते मी. हो सोन्याताई, आता पूर्वीसारखं कसं वाटेल हे आम्हाला सुद्धा वाटत नाही, तर तिला कसं वाटेल? देअर यू आर. तुम्हालाच वाटत नाहीये त्यांच्याशी आधीसारखं वागावं, आणि ईशाला बघितलं कशी वागत होती ती आज. का? काय केलं तिनं? ती किती प्रेमाने आग्रह करत होती त्यांना, ऑफिसला जाऊ नका म्हणून. बघितलं ना तुम्ही? मला सांगा, का वागायचं इतक्या प्रेमाने तिने? ते इतके दिवस नव्हते ना तेव्हा तिने मिस केलं का त्यांना? नाही ना. आणि आत्ताची सिच्युएशन तर कम्प्लिटली चेंज झालीये. मग इतक्या प्रेमाने का वागायचं तिने? मी सांगू का? माझ्याकडे उत्तर आहे. कारण समथिंग इज रॉंग. लाईक आय सेड, मानसिक आजार. ड्रायव्हर गाडी थांबवा. काय झालं?
काय झालं? अशी गाडी अचानक थांबवायला का सांगितलीस? भाऊजी मला अस्वस्थ वाटतंय. होय नाही, पण आपल्याला लवकरात लवकर ऑफिसला पोहोचलं पाहिजे. एव्हाना जर मायरा मॅमनी विक्रांत सरांना सगळं सांगून टाकलं असेल तर? आणि जर तसं झालं असेल तर एव्हाना तो सावध झाला असेल, आणि त्याला जर आपल्या सगळ्या प्लॅन्स विषयी कळलं तर तो ऍक्शन घ्यायला सुरुवात करेल, आणि मग त्याला हरवणं वोंट बी अन इझी टास्क होईल. नाही भाऊजी, असं नाही होणार असं वाटतंय मला. आणि आपण चांगलाच विचार करूया, पॉझिटिव्ह घडेल. येस वहिनी, वहिनी पण आता वी नीड टू हरी. हो. ईशा म्हणते तसं ती राजनंदिनी आणि विक्रांत सरंजामेने राजनंदिनीचा विश्वासघात केलाय, राईट? मग तरीही ती आज इतक्या प्रेमाने कशी वागली ब्रोइनलॉशी? मी तर म्हणते तिने त्यांच्या अंगावर धावून जायला हवं होतं, त्यांच्यावरती चिडायला हवं होतं ना? मला सांगा, इज दिस नॉर्मल? हे नॉर्मल आहे का? कधी ईशा, कधी राजनंदिनी. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? ती ना मधून मधून राजनंदिनी सारखी बोलते आणि मधून मधून ईशा सारखी बोलते. म्हणजेच हा मानसिक आजार आहे. विलास, जरा अजून लवकर यायचंच ना. मायराने तुला ईमेल पाठवला होता ना? काय झालं? तुझ्या बायकोने वाट लावून टाकली सगळी. म्हणजे? सांगतो. तू गेल्यावर ईशा माहेरीच गेली राहायला. मानसोपचार तज्ञाकडे घेऊन गेली तिचे आई बाबा. माझा एक माणूस होता मागे. मानसोपचार तज्ञाकडे? का? काय झालं? सांगतो, मला एक सांगू दे. तर त्या क्लिनिक मध्ये माने होता. माने. माने? कोण माने? 20 वर्षापूर्वी दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्याने बदलला होता ना, तो. तुम्हीच आला होतात ना दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन? दादासाहेबांचा रिपोर्ट बदललेला फक्त तुला माहित होता. मग ईशाला कसं कळलं? अहो झेंडे साहेब, खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाही त्यातलं. सारे पैशासाठी हापापलेली माणसं असतात. तेव्हाही त्यांनी पैशांसाठी रिपोर्ट बदलला आणि आताही त्यांनी पैशांसाठीच हे केलंय. त्याची काय काळजी करू नको विक्रांत. त्याचा बंदोबस्त केलाय मी. तो हे शहर सोडून पळून गेलाय सुद्धा. पण जाता जाता ईशा हीच राजनंदिनी असा दुजोरा दिलाय त्यानं. काय? हो. ईशाला सगळं माहिती आहे पूर्वीच. तेच तुला विचारतोय मी, तू कुणी सांगितलं सगळं? ईशाला राजनंदिनीने सांगितलंय सगळं. येडा समजलास काय मला? हा, येडा समजलास मला? बोल. झेंडे साहेब, ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. काहीतरीच काय? अरे बाबा, पण तिला पण तसंच वाटतंय ना. चांगलंच आहे की. आपल्याला असंच व्हायला हवं होतं ना. मग आपल्यासाठी चांगलंच आहे, वाटू देत तिला तसं. आणि तिचा जर आता गैरसमज झाला असेल की ती राजनंदिनी आहे, तर चांगलंच आहे आपल्यासाठी. मला सांग, अजून काय काय घडलं मी इथे नसताना? तिनं त्या जयदीपला इथं ऑफिसमध्ये आणून बसवला. सगळे अधिकार जयदीपला दिलेत. आजपासून आपल्या ऑफिसचा सगळा चार्ज जयदीप सर घेणार आहेत. जयदीपच्या केबिन मध्ये मायक्रोफोन लावला. आणि त्या शिंत्रेला आपण प्लेस केलं होतं, त्याचं काय झालं? त्यांना सगळं कळालं ना मायक्रोफोनमुळे. तो पण गायब आहे आता. त्याचा पत्ताच नाही कुठं. परांजपे ईशाशी फोनवर बोलत होते आणि ते बोलणं मी ऐकलंय. काय बोलत होते? ईशाच्या सांगण्यावरून परांजप्यांनी तो
तो मायक्रोफोन विक्रांत सरांच्या ऑफिसमध्ये बसवला होता. परांजपे. येस, परांजपे. ईशाला परांजपे सामील आहे विक्रांत. मागचा सगळा वचपा काढतोय तो. आता गेला नोकरी सोडून पळून. विक्रांत सर या ऑफिसचे होल अँड सोल आहेत, तू नाही. ते फक्त केअरटेकर आहेत सर रंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे. सगळे बिझनेसेस, सगळी प्रॉपर्टी ही आईसाहेब आणि जयदीप भाऊजींच्या नावावर आहे. इथे विक्रांत सर नाहीये. पण जयदीप सर आहेत ना. विक्रांत, मायराजींना सुद्धा ईशानं घरी बोलवून घेतलं होतं. मी काय सांगितलं? तेच तर ना. मायराजींनी मला काय सांगितलं नाही. ती म्हणाली तुला सांगते म्हणून. पण विक्रांत, माझा अंदाज आहे की ईशानं तिला सांगितलं असणार की ती राजनंदिनी आहे म्हणून. काय करायचंय आता? विचार करतोय. विक्रांत, तुला काय टेन्शन आलेलं नाहीये का? या असल्या गोष्टींचं टेन्शन घेणारा मी नाही झेंडे. डोकं वापरून यातनं काहीतरी मार्ग काढतो. काढ, काहीतरी मार्ग लवकर काढ. ईशानं मायराला काय सांगितले ना हे कळेपर्यंत मला टेन्शन असणार आहे विक्रांत. तू मायराचं टेन्शन घेऊ नकोस. ती आपलं काही वाकडं करू शकत नाही. मी तिला इतकी सुद्धा पॉवर दिली नाही. ते आपण किती म्हणत असलो की हा सगळा बिझनेस मायरा तू हँडल करतेस आणि तिला ते पट्ट सुद्धा. पण या सगळ्यामध्ये आपण तिला कसं अडकवलंय हे फक्त आपल्याला माहिती आहे. आणि शिवाय ती माझ्यावरती प्रेम करते. माझ्यावरचं प्रेम तिला माझ्या विरुद्ध काही करू देणार नाही. त्यामुळे तिची काळजी करू नकोस. नाही, पण परांजपे सारखी ती आपल्या विरोधात गेली तर जाऊ दे. मायरा जर आपल्या विरोधात गेली झेंडे तर ती स्वतःच त्यात अडकेल आणि तिने केलेल्या चुकीची शिक्षा तिला नक्की मिळेल. तुझ्या सहीच्या या इलिगल फाईल्स जर मी बाहेर काढायच्या ठरवल्या ना तर अगदी सहज काढू शकेन मायरा. आणि त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मग ह्या सगळ्यातून तुला तुझे विक्रांत सर वाचवू शकणार नाही आणि वाचवणारही नाहीत. सर आत येऊ? ये ईशा ये. अरे वा जयदीप, तू सुद्धा? येस दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का की तुम्ही नसताना जयदीप भाऊजींनी ऑफिस खूप छान सांभाळलं. हो ना झेंडे सर? हो. गुड. पण आता मी आलोय त्यामुळे जयदीप ऑफिसला आलं तरी चालेल. पण सर, भाऊजींनी एक नवीन अप्रतिम प्रोजेक्ट सुरू केले. त्यासाठीच ते ऑफिसला आले. अच्छा. पण जयदीप, तुझी माय फ्रेंड वहिनीच सगळं बोलते, तू काहीच बोलत नाहीयेस. दादा, ऍक्च्युली मी जे हे नवीन प्रोजेक्ट सुरू केलंय ते तुला नक्कीच आवडेल. आणि मी स्वतः पहिल्यांदा काहीतरी विचार करून हा डिसिजन घेतलाय. गुड. आय एम हॅपी अँड प्राऊड ऑफ यू. थँक्यू दादा. भाऊजी सांगता ना तुम्ही डिटेल्स प्रोजेक्टचे? सो दादा, द बेसिक आयडिया इज एक मिनिट. आपण एक काम करूया. इथून पुढचं सगळं मायराजी सांगते. मायरा मॅम का? ईशा मॅडम, कसं आहे, ऑफिशियली सगळ्या प्रोजेक्टची डेव्हलपमेंटची माहिती देण्याचं काम आहे ना ते मायराजींचं. म्हणजे आता सर ऑफिसमध्ये नव्हते म्हणून
काही बदल करण्यात आले, पण आता सर आलेत ना ऑफिसमध्ये परत, आता सगळं पूर्वीसारखंच होईल ईशा मॅडम. मारा केबिन मध्ये फास्ट. दादा ऍक्च्युली या प्रोजेक्ट बद्दल मीच जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकलो असतो. कसं आहे, आयडिया माझी आहे, सो मारा सांगेल ती काही चुकली तर करेक्ट कर तू.